मोठी बातमी समोर येते। सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरलेली आहे। लोकल रुळावरून घसरण्याची ही सलग दुसरी घटना आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कुणीही जखमी झालेला नाहीये, मात्र ही सलग दुसरी घटना घडलेली आहे। त्यामुळे आता नागरिकांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे। प्रवाशांना नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय, तर त्यामुळे हार्बर मार्गावरची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। वडाळा ते सीएसएमटी या दरम्यानची वाहतूक आता ठप्प झालेली आहे। मात्र आपण बघू शकतो ही लोकल रुळावरून घसरलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, नेमकं काय घडलेलं आहे? लोकल घसरली असल्याची बातमी हाती येते। सेजल, मी सध्या सीएसएमटी स्थानकामध्ये आहे आणि आपण माझ्या मागे बघू शकता या ठिकाणी खरं तर लोकल जी आहे ती खरं तर रुळावरून खाली आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ही जी लोकल आहे ती खरं तर रिकामी होती आणि त्याच्यामुळे कोणतीही दुर्घटना खरं तर या घटनेमध्ये झालेली नाही आहे। जशा पद्धतीने मध्य रेल्वेने माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने सध्या या संपूर्ण रेल्वेला पुन्हा एकदा रुळावरती आणण्याचं काम चालू आहे। आणि त्याच्यासाठी म्हणून आपण बघतो की रेल्वे पोलीस असेल किंवा मग मध्य रेल्वेचे अनेक सगळे कर्मचारी असतील, हे सगळे सध्या त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नेमकं काय घडलं, कसं घडलं या संदर्भातला आढावा घेऊन आता पुढे ही रेल्वे पुन्हा एकदा रुळावरती कशी येईल यासाठी खरं तर प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर 2 दिवसापूर्वीच सीएसएमटी स्थानकामध्ये अशाच पद्धतीची एक घटना घडली होती आणि आता पुन्हा तशाच पद्धतीची एक घटना घडलेली आहे। आज झालेल्या या घटनेमुळे सीएसएमटी स्थानकामध्ये ही घटना घडली। त्याच्यानंतर सीएसएमटी ते वडाळा हा जो पूर्ण मार्ग आहे तो सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। प्रवाशांना विनंती करण्यात आलेली आहे की त्यांनी जी मध्य लोकल आहे त्याच्याने त्यांनी प्रवास करावा, यासाठी सूचना जी आहे, अनाउन्समेंट जी आहे ती सुद्धा रेल्वे स्थानकावरती सुरू आहे। तसंच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पनवेलला जाणारी सीएसएमटीहून जी रेल्वे असणार आहे ती आता प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून खरं तर लावण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे प्रवाशांचा त्रास होऊ नये यासाठी खबरदारी खरं तर मध्य रेल्वे घेताना पाहायला मिळत आहे। मात्र एकाच आठवड्यामध्ये रुपाली, धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण बघतोय सीएसएमटी वडाळा लोकल आता बंद असणार आहे। तर काही वेळासाठी लोकल बंद असेल कारण ही लोकल रुळावरून घसरलेली आहे। मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत।